गुड आफ्टरनून एव्हरीबॉडी. आज मी तुम्हाला व्हेंटिलेटर कसं सुरू करायचं, कसं वापरायला सुरुवात करायची, वापरायला सुरुवात केल्यानंतर पेशंट आणि व्हेंटिलेटरला कसं मॉनिटर करायचं आणि नंतर मग व्हेंटिलेटरचं काम संपत आला आणि आपल्याला पेशंटला व्हेंटिलेटरवरनं काढायचं आहे तर कसं काढायचं, ह्या सगळ्या गोष्टींची ट्रेनिंग देणार आहे. तर पहिला टप्पा आहे मशीनला समजून घेणं. मशीनला समजून घेण्यासाठी आधी आता तुम्ही मला फॉलो करा, तुम्हाला ते सगळं दिसेल. हा आमचा व्हेंटिलेटर आहे. व्हेंटिलेटरचं नाव आहे CV200. मला वाटतं तुमच्याकडे पण हाच व्हेंटिलेटर आहे ना. तर CV200 व्हेंटिलेटरमध्ये हा वरचा जो भाग आहे त्याला कंट्रोल बॉक्स म्हणतात. तो व्हेंटिलेटरचा कंट्रोल बॉक्स आहे आणि इथे एक टच स्क्रीन असतो. त्या टच स्क्रीनवरती आपल्याला सगळे पॅरामीटर्स सेट करता येतात. हा खालचा भाग जो आहे त्याला कंप्रेसर म्हणतात. ह्या कंप्रेसरमध्ये हवा जी असते बाहेरची ती कंप्रेस होते आणि ती ह्या कंट्रोल मॅन्युअलमध्ये कंट्रोल बॉक्समध्ये पुरवली जाते आणि त्याच्यातनं मग तो पेशंटकडे जातो. तर हे दोन भाग लक्षात ठेवायचे. मग हा जो आहे तो स्टँड आहे सर्किट धरण्यासाठी आणि याला जे आहे याला व्हेंटिलेटर सर्किट म्हणतात. त्याला दोन लिंब असतात आणि तुम्ही बघितलं तर इकडे या बाजूला. सो इथे तुम्ही बघाल तर फ्रॉम पेशंट आणि टू पेशंट. तर टू पेशंट म्हणजे पेशंटकडे जाणारा सर्किट. तो पेशंटकडे जातो आणि मग दुसऱ्यामधनं तो बाहेर येतो आणि परत मशीनच्या आतमध्ये जातो. तर याच्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही बाजूला इथे एक फिल्टर असतो आणि शेवट मागे जेव्हा मशीनमध्ये परत हवा जाते तिथे एक फिल्टर असतो. ह्या दोन्ही फिल्टरचं महत्त्व असं आहे की पेशंटकडे जाणारा जो हवा असतो तो स्टेरिलाइज होऊन जातो, म्हणजे त्याच्यामध्ये काही जंतू किंवा विषाणू नसतात, आणि बाहेर व्हेंटिलेटरची हवा सोडेल त्याच्यामध्येही काही विषाणू नसतात. तर हे भाग झाले व्हेंटिलेटरचे. अजून भाग जे आहेत ते आहे त्याच्या इलेक्ट्रिकल सप्लाय आणि एअर सप्लाय आणि ऑक्सिजन सप्लायचे. तर आता हे मी जे दाखवतोय हा आहे कंप्रेसरचा इलेक्ट्रिकल सप्लाय. ते मी जोडतोय आता, ते ऑन केलंय. आता कंप्रेसरचा जो बटन आहे ऑन ऑफ करायचा तो मागे आहे आणि तो एका छोट्याशा अशा बॉक्सच्या मागे आहे. तर ते ऑन केलं की तुम्हाला लगेच तिथे आवाज येईल आणि आवाज आल्यानंतर हा जो ग्रीन पॅनल दिसतोय तुम्हाला त्याच्यात प्रेशर बिल्ड व्हायला सुरुवात होते. अजून प्रेशर बिल्ड होतोय. तुम्हाला आवाज आला असेल कदाचित छोटासा, तो कंप्रेसर सुरू व्हायचा. आणि इथे तुम्हाला जर दिसत असेल की PSI म्हणून दिलेलं आहे, तिथे तुम्हाला 53 पाउंड्स पर स्क्वेअर इंच असा प्रेशर त्या कंप्रेसरमध्ये बिल्ड झाला आहे. हा एवढा प्रेशर लागतो आपल्याला आपला कंट्रोल बॉक्स व्हेंटिलेटर चालवण्यासाठी. ओके, सो आता आपला कंप्रेसर चालू झाला आहे आणि हवा पोचणार आहे व्यवस्थित. आता दुसरा भाग असतो ह्याचा, आपला कंट्रोल बॉक्स जो आहे तो इलेक्ट्रॉनिक आहे. तर त्याला पण वेगळा पॉवर सप्लाय असतो आणि तो वेगळा सुरू करायला लागतो. तर तो आता मी सुरू केला आहे. तिसरा भाग जो असतो तो असतो ऑक्सिजन सप्लायचा. ऑक्सिजन सप्लायचा जो भाग असतो तो सेंट्रल ऑक्सिजन असलं तर त्या सेंट्रल ऑक्सिजनच्या पोर्टमध्ये तो जातो आतमध्ये. ते सोपं असतं करायला, नुसतं आत घुसवलं की ते आत पोचतं. तर असं तो ऑक्सिजन सप्लायचा भाग असतो. जर तुमच्या इथे सेंट्रल एअर पण असला तर मग हा एअरचा सप्लाय, आणि जर सक्शन मशीन असला तर तो व्हॅक्यूमच्या इथे ॲडजस्ट होतो. तिथे आपण सक्शन बॉटल लावू शकतो. पण मला वाटतं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमच्याकडे कदाचित ते सक्शन मशीन वेगळे असतील आणि हवेसाठी तुम्हाला हा कंप्रेसर वापरायला लागतो. ऑक्सिजन सप्लाय मात्र लागतो. ऑक्सिजन आपल्याला सेंट्रल ऑक्सिजनला जोडता येतो किंवा जर सेंट्रल ऑक्सिजन नसला तर त्याला एक सिलेंडरला अटॅचमेंट असतो. आता आपण आपला मेन कंट्रोल बॉक्सकडे वळूया. हा कंट्रोल बॉक्स आहे आणि तुम्ही बघाल इथे आपल्या सगळ्या बाकीच्या याच्यावर पण असाच साईन असतो. हा ऑन ऑफचा साईन आहे. तर आता मी ते दाबतोय म्हणजे ते सुरू होईल. मग ते सेल्फ टेस्ट आणि कॅलिब्रेशन इन प्रोग्रेस असं येतं आणि स्टँड बाय मोडवर जात होतो. आता स्टँड बाय मोडवर गेला की मग आपल्याला व्हेंटिलेटरचे सेटिंग्स करता येतात. व्हेंटिलेटरच्या सेटिंग्समध्ये आपल्याला
मोड, मग रेस्पिरेटरी रेट, मग टायडल व्हॉल्यूम, मग आई रेशो, मग पीप आणि FiO2 आणि लिमिट्स, अलार्म लिमिट्स, हे सगळे सेट करता येतात. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला सेटिंग्स कसे करता येतात. आता हा पहिला बटन जो आहे हा मोडचा बटन आहे. आता मी मोडचा बटन दाबला तर तुम्ही बघितला तो पांढरा झाला. आता मला व्हॉल्यूम कंट्रोलच हवा आहे. मला बदलायचा असला तर हा जो नॉब आहे हा फिरवला की तो बदलतो तिथे. माझं तुम्हाला सजेशन आहे सगळ्यांना की तुम्ही दोनच मोड वापरा. हा प्रेशर सपोर्ट मोड आहे. हा जेव्हा आपण व्हेंटिलेटर काढायच्या प्रक्रियेत असतो, विनिंग म्हणतात त्याला, तेव्हा वापरतो. आणि जेव्हा सुरू करतो आपण व्हेंटिलेशन तेव्हा व्हॉल्यूम कंट्रोल आणि छोट्या अक्षरात तुम्हाला दिसतंय की ACMV असं लिहिलंय. ए म्हणजे असिस्ट आणि C म्हणजे कंट्रोल. सो व्हॉल्यूम मोडमध्ये हा असिस्ट कंट्रोल व्हेंटिलेशन आहे. आणि इथे वरती स्टँड बाय दाखवतोय तुम्हाला. स्टँड बाय म्हणजे आपण अजून सुरू केलं नाही आहे. आणि आपण काय केलं आहे, त्याला टेस्ट लंग जोडला आहे. टेस्ट लंग सध्या पेशंटचा ऐवज म्हणून काम करतोय. नेहमी टेस्ट लंगवरती आपण सुरुवातीचे सेटिंग्स करू शकतो. ओके, आता मी हा व्हॉल्यूम कंट्रोल जो पांढरा होता तो सिलेक्ट करण्यासाठी मला हे दाबलं की मग तो ब्लू होतो. ब्लू झाला की मी आता व्हॉल्यूम कंट्रोलमध्ये आत गेलेलो आहे. आता स्टँड बाय मोडवरतीच ठेवून मी बाकीचे सेटिंग्स करणार आहेत. आता बघा मी RR सेट करतो. RRचा रेंज असतो 12 ते 20. आता इथे 12 आहे, मी 15 वरती सेट करणार आहे. त्याच्यात चॉईस काही नाही आहे, 12 ते 20 कुठलाही सेटिंग ठेवू शकतो. जर पेशंटला खूप धाप जास्त असली तर मग आपण 20 ठेवू शकतो. जर धाप जास्त नसली तर 12 ठेवू शकतो. आता या कोविडच्या याच्यामध्ये मला वाटतं 15 ते 20 ठेवणं हे योग्य आहे. दुसरा सेटिंग आपण करायचा असतो टायडल व्हॉल्यूमचा, VT. हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा, VT. तर आता VT वरती मी दाबलं की ते पांढरं होईल. पांढरं झालं की मला ते बदलता येईल. हे वर असं क्लॉकवाईज फिरवलं की वाढतं, अँटी क्लॉकवाईज केलं की हे. तर मग हे टायडल व्हॉल्यूमचं सेटिंग कसं करायचं, तर टायडल व्हॉल्यूमचं सेटिंग करण्यासाठी आपल्याला पेशंटचं वजन बघायला लागतं. तर पेशंटचं वजन बघण्यासाठी आपल्याला त्याची उंची माहीत पाहिजे. आपण ॲक्च्युअल वजन बघत नाही, आपण पेशंटची उंची मापल्यानंतर आपण त्याच्यावरनं अंदाज लावतो की त्याचं वजन किती असेल. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा एखाद्या माणसाची उंची आहे 5 फूट. 5 फूट म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती सेंटीमीटर, म्हणजे 150 सेंटीमीटर. तर त्याचं साधारण वजन आपण म्हणतो की हाईट इन सेंटीमीटर्स -100 म्हणजे 50 किलो. आणि आपण जनरली सुरू करताना व्हेंटिलेटर आपण प्रति किलोसाठी 8 ml असं सेट करतो. म्हणजे 50 × 8 म्हणजे 400 ml. म्हणून आपण 400चं सेटिंग केलं आहे. ओके, तर आता आपण टायडल व्हॉल्यूम आणि रेस्पिरेटरी रेट हे दोन्ही सेट केलेत. आणि आपण टायडल व्हॉल्यूमला रेस्पिरेटरी रेटनी मल्टिप्लाय केलं तर मग आपल्याला मिनिट व्हॉल्यूम म्हणजे मिनिटामध्ये किती श्वास जातोय ते येईल. तर 400 × 15 हे 6 लिटर होतं. तिसरा सेटिंग आहे आपला IE रेशोचा. तर IE रेशो आहे 1:2. नॉर्मली आपण 1:2 सेट करतो. ते आपल्याला बदलायचं असलं तर त्याच्यावरती बटन द्यायचा आणि वाढवलं की तुम्ही बघितलं 1:3 झालं, 1:4 झालं. पण सहसा आपण 1:2 ठेवणार आहे. पुढचा सेटिंग आहे ट्रिगरचा, P ट्रिगर. तर आता मी तो ऑन करतोय आणि तो 2 वर ठेवणार आहे. तर जनरली हे फार जास्त ठेवायचं नाही, पेशंटला सोप्या रीते श्वास घेता यायला पाहिजे म्हणून हे 1 किंवा 2 याच्यावरती ठेवा. आता मी सिलेक्ट करतो, परत ब्लू झालं. आता पीपचा सेटिंग जो आहे पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर. तर नॉर्मली आपल्या फुफ्फुसामधनं सगळी हवा बाहेर गेली की थोडासा आतमध्ये प्रेशर असतो, त्या प्रेशरला पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर म्हणतात. आणि त्याचा डिफॉल्ट सेटिंग 5 असतो. जर आपल्याला वाटलं की ऑक्सिजनचं प्रमाण कमी राहतोय पेशंटचं 100% ऑक्सिजन देऊन सुद्धा, मग आपण हे पॉझिटिव्ह अँड एक्सपिरेटरी प्रेशर वाढवू शकतो. ते आता आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहे. आत्ताचा क्लास आहे कसं इनिशिएट करायचं व्हेंटिलेशन. मग तुम्ही बघितलं वरती P लिमिट 40. P लिमिट म्हणजे ह्या प्रेशरच्या वर जर प्रेशर गेला मशीन आणि पेशंटच्या मध्ये तर मग मशीन काय करतो की त्या प्रेशरला थांबतो, त्याच्या वर ते टायडल व्हॉल्यूम डिलिव्हर करत नाही. सो इट इज अ लिमिट. सो अलार्म लिमिट सारखा आहे तो. आणि मशीन तिथे कट ऑफ करतो प्रेशरला. हे सेफ्टी फीचर आहे, कारण प्रेशर जास्त झालं, टायडल व्हॉल्यूम जास्त झालं तर पेशंटला त्याचा त्रास होऊ शकतो. हे झाले सगळे सेटिंग्स. आता
सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाचा अजून सेटिंग राहिलेला आहे, तो असतो अलार्म लिमिट्सचा. तर अलार्म लिमिट्स मी तुम्हाला दाखवणार आहे. या स्क्रीनवरती तुम्ही कुठेही टच केलं तर मेन्यू येतो. आता मेन्यू आल्यानंतर तुम्ही बघाल वेवफॉर्म, FiO2, कंट्रोल अलार्म लॉग आणि सर्व्हिस. आता मी तुम्हाला कुठला डिफॉल्टचा स्क्रीन ठेवायला पाहिजे ते सांगतो. त्यात वेवफॉर्ममध्ये बघितलं तर ते तुम्हाला दिसेल. तर माझा तुम्हाला सजेशन आहे सगळ्यांना की तुम्ही प्रेशर आणि नंबर हा जो स्क्रीन आहे तो तुम्ही सिलेक्ट करा. आता तुम्ही बघितलं याच्यामध्ये एक वेवफॉर्म येईल वरती आणि खाली तुम्हाला ते पॅरामीटर्स दिसतील. ओके, तर हा सेटिंग केल्यानंतर मग परत तुम्ही त्या सेटिंग्सच्या पेजला जा आणि आपल्याला आता अलार्म सेट करायचे आहेत. तर इथे तुम्ही बघितलं कंट्रोल अलार्म लॉग आहे. त्या कंट्रोल अलार्म लॉगमध्ये तुम्ही बघाल अलार्म लॉग, कंट्रोल्स, अलार्म लिमिट्स आहेत. तर आता आपण अलार्म लिमिट्स सेट करू. तर अलार्म लिमिट्स मला सेट करायचे आहेत. FiO2चा अलार्म म्हणजे ऑक्सिजन कितीच्या खाली गेलं तर मशीननी अलार्म द्यावा. तर हाय लिमिट आणि लो लिमिट आहे. तर हाय लिमिट 100 आणि लो लिमिट 18 हे असं ठेवलं तरी चालतं, किंवा डिफॉल्टवर ठेवलं तरी चालतं. आता डिफॉल्टमध्ये तुम्ही बघाल की हाय लिमिट 60 आणि लो लिमिट 30. पण आपले पुष्कळ पेशंट्स जे असतात कोविडचे, त्यांना 100% ऑक्सिजन लागत असतं. तर मग तुम्ही 100% सेट केलं आणि हाय लिमिट 60 असला तर 60च्या वर गेल्यावर ते अलार्म देईल. तर तसं नको आहे आपल्याला, म्हणून ते आपण 100 सेट करून टाकू. आता मी त्याच्यावरती दाबलं, तुम्ही बघितलं ते पिवळं झालंय आणि मी ते आता वाढवलं की ते 100 होईल. आता मी वाढवलं ते 100 केलं. आता 100 झाल्यावरती मी ते प्रेस केलं की मग ते सिलेक्ट होऊन जातं. आणि लो लिमिट मी 21% ठेवणार आहे. आणि मग सिलेक्ट करणार आहे. ओके, आता आय एम हॅपी विथ दिस सेटिंग. आता मी याच्यातनं बाहेर येण्यासाठी त्याच्यावरती दाबलं की ते मागे जातं. आता FiO2 झाला, मी आता एक्सपायर्ड टायडल व्हॉल्यूम सेट करणार आहे. तर एक्सपायर्ड टायडल व्हॉल्यूम ते म्हटलंय हाय लिमिट 500, लो लिमिट 300. तर याच्याबरोबर मी तसं खुश आहे. मला याच्यात काही बदल करावा असं वाटत नाही. 100 आपल्या सेटच्या वर आणि 100 त्याच्या खाली. परत जाणार आहे. परत जाण्यासाठी परत त्या मेन्यूवरती दाबायचं किंवा परत गेलं. आता मिनिट व्हॉल्यूम अलार्म सेट करायचा. MVE म्हणजे एक्सपायर्ड मिनिट व्हॉल्यूम. मिनिट व्हॉल्यूम मी तुम्हाला सांगितलं होतं टायडल व्हॉल्यूम गुणिले रेस्पिरेटरी रेट म्हणजे 400 × 15. तो आपला पेशंटला द्यायचा जो आपण सेटिंग केलेला आहे तो 6 लिटर्स आहे. तर त्या 6 लिटर्सला आपण आता कसं ॲडजस्ट करायचं पुढे, किती आपल्याला खाली गेलं तर अलार्म पाहिजे, किती वर गेलं तर अलार्म पाहिजे. तर आता तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये हाय लिमिट इथे 12 आहे. 12 खूप जास्त आहे. मग 6 पासून 12 जायला खूप जास्त होईल. तर आपण हे 9ला सेट करू. सो 30% अबव. आता मी लो लिमिट सेट करतोय. आता लो लिमिट कसं आहे, आपलं 6 आहे. तर मला 3 म्हणजे फारच कमी वाटतंय, म्हणून मी ते 4.5ला सेट करणार आहे. 5 म्हणजे ते 5च्या खाली गेलं की अलार्म देईल मला, किंवा मी 4ला सेट करतो म्हणजे सारखा अलार्म नाही येणार. पण हे 9 आणि 4 आपण आपल्याला किती टायडल व्हॉल्यूम, मिनिट व्हॉल्यूम पाहिजे त्याच्याप्रमाणे वरचं आणि खालचं सेट करणं गरजेचं आहे. आता त्याच्यावरती प्रेस केलं की परत गेलं. आता मी मोर बघतो म्हणजे तुम्हाला दाखवता येईल मला अजून काय आहे म्हणून. आता इथे RRचा अलार्म सेट आहे. तर RRचा अलार्म सेट 34 हाय आहे आणि लो लिमिट 8 आहे. सो आय एम हॅपी विथ दॅट. त्याच्यात काही मला बदल करायचा नाही आहे. पीपचा अलार्म सेटिंग आहे. पीप हाय लिमिट 33 आणि लो लिमिट 2 आहे. मी पीप जनरली 20च्या वर लावत नाही, म्हणून ते मी 20ला आणून ठेवणार आहे. आणि मग लो लिमिट जो आहे, लो लिमिट केव्हा कमी होतो, जेव्हा लीक असला तर लो लिमिटचं काही मला तसा अलार्म नको आहे, तर मी ते सोडून देणार आहे. हे झाले आता अलार्म सेटिंग्स. आता माझे सगळे अलार्म सेटिंग्स झालेत आणि मी सगळ्या माझ्या सेटिंग्स करून झालेले आहेत. तर अजून काही सेटिंग्स आहेत का ते मी तुम्हाला दाखवतोय आता ह्या मेन्यूवरनं. ते आपण जनरली सेट नाही करत, ते सेटअपमध्ये दिसेल आपल्याला. तर आता सेटअपमध्ये लीक कॉम्पेन्सेशन म्हणून आहे. जर आपण हा व्हेंटिलेटर आपण मास्कनी वापरत असलो NIV मध्ये, तर हा लीक कॉम्पेन्सेशन आपण वाढवू शकतो. ते 20 पर्यंत जाऊ शकतं. आता इथे लीक कॉम्पेन्सेशनचा एवढा भाग नाही आहे म्हणून मी 6वर ठेवला आहे. हा टी पॉज म्हणजे आपण जे श्वास देतोय पेशंटला, ते जेव्हा त्याचा श्वास आत घेण्याची प्रक्रिया बंद होते त्यावेळेला आपण व्हेंटिलेशनला थोडा वेळ थांबवू शकतो. तर किती वेळ थांबवायचा आहे, तर आत्ता मी सांगितलं की 10% त्या
10% त्या इन्स्पिरेटरी टाईमच्या. आता इन्स्पिरेटरी टाईम म्हणजे काय आणि एक्सपिरेटरी टाईम म्हणजे काय ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, आता मी हे 10% ठेवलं आहे, ते फक्त तुम्ही आता लक्षात ठेवा की 10% ठेवलेलं आहे म्हणून. आता मी मागे जाणार आहे आणि मला वाटतं बाकीचे सेटिंग्स आहे तसेच मशीनच्या फॅक्टरी सेटिंग्सवरती ठेवून द्यायचे. आणि वेवफॉर्म आपण सिलेक्ट केला आहे आणि आता आय एम गोइंग टू एक्झिट दिस. ओके, आता मी माझे सगळे सेटिंग्स आलेत. आता एक छोटा रिव्हिजन सुरू करण्यापूर्वी. सुरू करताना कंट्रोल बॉक्सचा इलेक्ट्रिकल सप्लाय, कंप्रेसरचा इलेक्ट्रिकल सप्लाय दोन्ही जोडल्यानंतर कंप्रेसरचा 50 पाउंड्स पर स्क्वेअर इंच आहे ना ते दाखवणं. एकदा मशीन सगळा कनेक्ट झालाय, ऑक्सिजन जोडून घेणं सेंट्रल ऑक्सिजन सप्लायला, हा ग्रीन बटन वापरून सुरू करणे. आणि मग हे जे ब्लूमध्ये तुम्हाला बॉक्सेस दिसत आहेत हे सगळे सेटिंग्स आहेत. त्या सेटिंग्समध्ये रेस्पिरेटरी रेट, आई रेशिओ, टायडल व्हॉल्यूम, मोड, प्रेशर ट्रिगर, पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर पीप आणि प्रेशर लिमिट 40 हे सगळे आपण सेटिंग्स आता केलेत. आणि अलार्म लिमिट्स त्या मेन स्क्रीनवरनं जातं, तर इथे ते अलार्म लिमिट्स दिसतात त्या अलार्म लॉग्समध्ये. आणि अलार्म लिमिट्सवरनं आपण अलार्म सगळे सेट केलेत. आता आपलं मशीन सुरू करण्यासाठी तयार आहात. तुम्ही तयार आहात का? तर आपण मशीन सुरू करू आणि मग मी तुम्हाला दाखवतो. स्टँड बाय मोडवरनं सुरू करण्यासाठी हा इथे स्टार्ट म्हणून बटन आहे, स्टार्ट. आणि आता तो पांढरा झाला की मला ह्या बटननी सिलेक्ट करायला लागतं आणि मग ते कन्फर्म विचारतं. तर मग आता कन्फर्म केलं की सुरू झालं. ओके, आता व्हेंटिलेटर सुरू झाला आहे. आता मी तुम्हाला हा स्क्रीन थोडासा समजावणार आहे. आता तुम्ही बघितलं वरती पॅनलवरती लो रेस्पिरेटरी रेटचा अलार्म आलाय, लो मिनिट व्हॉल्यूमचा अलार्म आलाय, कारण अजून मशीननी सुरू केलेलं आहे. एका मिनिटानंतर ते दोन्ही अलार्म जातील, तुम्ही बघाल. मी त्याचा आवाज म्यूट केला आता. आणि तुम्ही बघाल की जसं जसं ते वाढतं ना, तुम्ही बघाल इथे टायडल व्हॉल्यूम, एक्सपिरेटरी आणि मिनिट व्हॉल्यूमचा इथे 4.7. आता तो 5च्या वर गेला की तो अलार्म गेला. दोन्ही अलार्म गेले बघा. फक्त इथे FiO2 लो असा अलार्म फ्लॅश होतोय, तो फ्लॅश व्हायला नको. तर मशीनच्या आतमध्ये सेन्सर असतो ऑक्सिजन सेन्स करण्यासाठी. कदाचित तो सेन्सर माझ्याकडे जो व्हेंटिलेटर त्याचा काम करत नाहीये. पण असा जर अलार्म आला तर तुम्हाला ते तुमच्या इंजिनियरशी बोलायला लागेल किंवा हेल्पलाईनला बोलायला लागेल. पण तुम्ही एकदा 100% सेटिंग केला असला ना तर मशीन त्याच्या जवळपास डिलिव्हर करत असतं, इवन हे सेन्सरवरती नीट दाखवत नसलं तरी. तर हे फार महत्त्वाचं आहे, कारण ऑक्सिजन कमी होणं हा एकदम महत्त्वाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथे खाली जे ब्लू बॉक्सेस आहेत ते सगळे सेटिंग्स आहेत, आपण डिस्कस केले. आता वरती हे सगळे मॉनिटर पॅरामीटर्स आहेत. तर मॉनिटर कुठले कुठले पॅरामीटर्स होत आहेत? तर हा तुम्हाला दिसतोय RR, इथे दिसतोय RR स्पॉन्टेनियस म्हणजे पेशंट किती श्वास घेतोय. आता इथे पेशंट श्वास घेतच नाहीये म्हणून तो 0 दाखवतोय. मग आई रेशिओ, मग पीप, मग पी फ्लॅट. आता पी फ्लॅट मी तुम्हाला त्याचा अर्थ समजवतो. तुम्ही बघाल इथे स्क्रीनवरती हे जे पिवळं दिसतंय वरती वेव फॉर्म दिसतोय. त्या वेव फॉर्ममध्ये तुम्ही जर बघितलं तर वाय ॲक्सिस जो आहे त्याच्यामध्ये वरती PAW असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 20, 10, 0, -10 असं दिसतंय. तर हे एअरवे प्रेशर आहे. तर हे एअरवे प्रेशर प्लॉटेड अगेन्स्ट टाइम असा ग्राफ आहे. तर तुम्ही बघितलं तो प्रेशर असा वर जातो, एका पॉइंटला येतो, त्या पॉइंटला पीक प्रेशर म्हणतात. आणि मग तो खाली येतो थोडासा आणि मग असा एक प्लॅटू दिसतोय, त्या प्लॅटूला म्हणतात प्लॅटू प्रेशर. आणि तो रीडिंग इथे दिसतोय तुम्हाला पी फ्लॅट 16. तर आपल्याला पेशंटचा पी फ्लॅट जो असतो या कोविडच्या पेशंट्सचा तो 30 वर जायला नको असतो. ओके, हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. तर पी फ्लॅटचा अर्थ तो आहे. मग पी मीन आपल्याला काही फार महत्त्वाचा नाही आहे. मग इथे टायडल व्हॉल्यूम दाखवतोय. आता तुम्ही बघितलं इथे तर तुम्ही सेट केलेला टायडल व्हॉल्यूम खाली आहे 400 आणि इथे टायडल व्हॉल्यूम 390 दाखवतोय. हे साधारण दोन्ही 50च्या आत पाहिजेत एकमेकाच्या, म्हणजे ते व्यवस्थित काम करते. मग आता इथे मिनिट व्हॉल्यूम दाखवते. आपण म्हटलं की 400 × 15 6 पाहिजे, ते थोडंसं जास्त आहे 6.4, ते आपल्याला ॲक्सेप्टेबल आहे. सो दीज आर ऑल द पॅरामीटर्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सेट करून आता व्हेंटिलेटर सुरू केलेलं आहे आणि आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे. हे केल्यानंतर मग आता मी हा टेस्ट लंग काढून
पेशंटला हे जोडू शकतो. याच्यात तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा. थँक्यू.